श्रीराम समर्थ। गोपाल कृष्ण भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आज आपण 60वा मनाचा श्लोक पाहतो आहोत। मना राम कल्पतरू कामधेनु निधी सार चिंतामणी कायवानु जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता तया साम्यता कायसी कोण आता। या श्लोकामध्ये रामदास स्वामी आपल्या आद्य दैवताचं त्या प्रभू श्री रामचंद्राचं वर्णन करतायत। त्या रामचंद्राची वैशिष्ट्ये सांगतायत की माझा राम कसा आहे। तो सर्व शक्तिमान आहे, सर्व ठिकाणी व्याप्त आहे, सर्वज्ञ आहे, सर्वांपेक्षा ज्ञानी आहे आणि अत्यंत प्रेमळ, दयाळू आणि कृपाळू आणि दीनदुबळ्यांना सहाय्य करणारा, आधार देणारा, आपल्या भक्तांचं कल्याण करणारा, त्यांच्या मनातल्या इच्छा पूर्ण करणारा असा हा राम आहे। त्यांनी इथे या श्लोकामध्ये रामासाठी 3 उपमा दिलेल्या आहेत की ज्या आपण सर्वजण जाणतो। पहिली उपमा त्यांनी दिली आहे, माझा प्रभू रामचंद्र हा कल्पतरूपेक्षाही जास्त चांगला आहे। कल्पतरू काय करतो? आपण त्या झाडाखाली बसलो असताना, आपण त्या वृक्षाखाली बसलो असताना, आपण त्या तरूखाली बसलो असताना आपल्या मनामध्ये ज्या ज्या काही कल्पना येतील त्या कल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचं काम तो कल्पतरू करतो। जी मनात इच्छा होईल ती तो इच्छा पूर्ण करतो। ज्या मनामध्ये कल्पना येतील त्या सगळ्या कल्पना तो पूर्ण करतो। जे जे काही आपल्याला हवं असेल ते तो पुरवतो। असा हा कल्पतरू। पण एक गोष्ट लक्षात घ्या, कल्पतरू हा मनामध्ये इच्छा केल्यानंतरच पुरवतो, परंतु माझा राम जो आहे तो मनामध्ये इच्छाच येऊ देत नाही हो। इच्छा येण्या अगोदरच सर्व गोष्टी आपल्याला प्राप्त झालेल्या असतात। मग इच्छा करायचं कारणच काय? जर प्रभू रामचंद्रांनी आपल्याला भरभरून दिलं असेल, आपल्या सर्व मनोकामना, इच्छा, अपेक्षा पूर्ण केल्या असतील, तर या कल्पतरूची आवश्यकताच काय आपल्याला? किंवा मनामध्ये एखादी कल्पना करावी याची आवश्यकताच काय? कारण ज्याची म्हणून कल्पना करावी ते अगोदरच पूर्ण झालेलं आहे, ते अगोदरच आपल्याला प्राप्त झालेलं आहे। आणि म्हणून माझा राम हा कल्पतरूपेक्षा श्रेष्ठ आहे। दुसरी उपमा त्यांनी दिली आहे कामधेनूची। आपल्या गोठ्यामध्ये अनेक गायी असाव्यात आणि त्याच्यामध्ये एक कामधेनूसुद्धा असावी। आणि ती गाय आपल्या गोठ्यात आल्यामुळे, तिच्या आसण्यामुळे, तिच्या पायगुणामुळे या घराला एक प्रकारची भरभराट प्राप्त होते, सुख समृद्धी प्राप्त होते आणि कुठल्याच गोष्टीची काही कमतरता ती गाय पडू देत नाही। अशी ही कामधेनू, मनातल्या सर्व कामना, अपेक्षा, इच्छा पूर्ण करणारी। मग इथे रामदास स्वामी म्हणतायत, माझ्या रामापुढे कामधेनूसुद्धा फिकी पडते। कारण कामधेनू ही मनात कामना आल्या तर पूर्ण करणार। मग माझा राम जो आहे तो कामनाच येऊ देत नाही। तुमच्या मनातल्या अपेक्षा, तुमच्या मनात एखादी इच्छा निर्माण होण्याच्या आधीच तो पूर्ण करतो।
तिसरी उपमा दिलेली आहे चिंतामणीची. हा चिंतामणी नावाचा जो एक मणी असतो किंवा एक रत्न असतं, ते काय करतो? मनातल्या चिंता तो घालवतो, मनातली काळजी दूर करतो, आपल्या मनामध्ये असणारा क्लेश दूर करतो, विवंचना दूर करतो, मनाला लागलेली चुटपुट दूर करतो. पण ती आधी लागावी लागते, काळजी लागावी लागते, चिंता लागावी लागते, मग तो चिंतामणी दूर करतो. पण माझा राम कसा आहे माहिती आहे का? तो तुम्हाला कुठल्याही प्रकारची चिंताच करू देत नाही, कुठल्याही प्रकारची काळजीच करू देत नाही. कारण काळजी करण्यासारखं काही राहिलंच नाही आहे माझ्या आयुष्यामध्ये. मी तृप्त आहे, समाधानी आहे, आनंदी आहे, शांत आहे आणि म्हणून मी तटस्थ आहे. आता मला कोणत्याच गोष्टीच्या अपेक्षा नसल्यामुळे मला अपेक्षाभंगाचं दुःख होतच नाही आणि मला त्यामुळे कुठल्याही प्रकारची काळजी चिंता लागतच नाही. उद्या माझं कसं होईल याची मला काळजीच नाही आहे, कारण उद्या माझं जे काही होणार आहे ते प्रभू रामचंद्राच्या इच्छेने अत्यंत चांगलं होणार आहे, सुंदर होणार आहे आणि योग्य होणार आहे याची माझी अत्यंत निष्ठा आणि खात्री असल्यामुळे आणि त्या प्रभू रामचंद्रावर भरोसा असल्यामुळे, त्याच्यावर माझा विश्वास असल्यामुळे माझ्या मनामध्ये काळजी लागतच नाही. आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतायत, माझा राम जो आहे तो कल्पतरूपेक्षा, कामधेनूपेक्षा आणि चिंतामणीपेक्षा थोर आहे. आता मग म्हणतायत, त्याला मी निधीसार म्हणू का? निधीसार याचा अर्थ, निधी म्हणजे देवांचा जो कुबेर आहे, अकाउंटंट म्हणा किंवा कॅशियर म्हणा, हा जो कुबेर आहे त्या कुबेरापाशी जे अमाप धन आहे, त्या अमाप धनापेक्षाही जास्त अमाप धन किंवा कुबेरापेक्षाही जास्त मोठा खजिना, कुबेरापेक्षाही जास्त मोठं भांडार किंवा कुबेरापेक्षाही अफाट असणारा संग्रह प्रभू रामचंद्रांजवळ आहे. अहो, असे हजारो कुबेर तो निर्माण करू शकतो, त्यांचं पालनपोषण करू शकतो आणि त्यांना नाश करू शकतो, अशी माझ्या रामाची ताकद आहे. आणि निधी सार म्हटलेलं आहे. सार म्हणजे योग्य, आवश्यक ते, आवश्यक तेव्हा, तेच सार म्हणजे तो निधी म्हणजे तो साठा आपल्याला प्राप्त करून देतो. म्हणजे इथे रामदास स्वामी म्हणतात, माझा प्रभू निधी सार आहे. म्हणजे आपल्याला जेव्हा आवश्यक असेल, जेवढं आवश्यक असेल तेवढं धन त्या वेळेला तो पुरवतो. जे आपल्याबद्दल योग्य असेल त्याची तो काळजी घेतो, खबरदारी घेतो आणि आपल्या भक्ताचं योग्य असणारं आणि विशेष असणारं आणि वैशिष्ट्यपूर्ण असणारं सर्व काही त्याचं तो पाहतो. आणि म्हणून इथे भगवंतानी गीतेमध्ये एक आश्वासन दिलेलं आहे, योगक्षेमं वहाम्यहम्. मी माझ्या भक्ताचा योग पाहतो आणि त्याचं क्षेमकुशल पाहतो. आता जर इतकी काळजी माझा प्रभू रामचंद्र घेत असेल आणि जर मला योग्य गोष्टी योग्य वेळेला पुरवत असेल, त्याचा पुरवठा करत असेल आणि तो माझ्या आयुष्यामध्ये निधीसार असेल, तर मला काळजी करण्याचं कारण काय? असे अनेक कल्पतरू असोत, अनेक कामधेनू असोत, अनेक चिंतामणी असोत, त्याची मला गरज काय? आम्ही कोण कुणाचे खाणार, तो राम आम्हा देणार. ही जर खात्री आहे तर आम्ही कुणापुढे हात पसरावा कशासाठी? इतरांजवळ याचना करावी कशासाठी? त्यामुळे आम्ही हातच पसरायचा असेल, याचनाच करायची असेल तर त्या प्रभू रामाची करू. परंतु ती वेळ प्रभू आमच्यावर येऊच देत नाही. जसं एखादं नुकतंच जन्माला आलेलं तान्हं मूल असतं, ते मूल काय करतं? काही जरी झालं तरी रडतं.
मग ते शू केल्यामुळं रडतंय का शी केल्यामुळं रडतंय का त्याला भूक लागल्यामुळं रडतंय का त्याला काही चावलं म्हणून रडतंय का त्याचं अंग दुखतंय म्हणून रडतंय का त्याला काही हवं आहे म्हणून रडतंय, हे त्या आईला बरोबर कळतं ना हो. त्या छोट्या बाळाला बोलता येतं का? नाही. त्याला काही सांगता येतं का? नाही. त्याला आपल्या मनातल्या अपेक्षा व्यक्त करता येतात का? नाही. फक्त ते रडत असतं आणि ते रडणं ऐकून आईला बरोबर त्या बाळाला नेमक्या वेळेला काय नेमकं हवं आहे ते समजतं. तसं माझ्या प्रभूला माझ्याबद्दल कोणत्या वेळी मला काय हवं, केव्हा हवं, कसं हवं, किती हवं, या सगळ्या गोष्टी कळतात. आणि जर त्याला कळत आहेत आणि जर तो माझी आई आहे तर माझी आई माझी काळजी घेते आहे. मग मला काळजी करण्याचं, चिंता करण्याचं कारण काय? किंवा मला मागण्याचं तरी कारण काय? मागण्याची गरजच नाही, कारण मागण्याच्या आधीच तो त्याचा सगळा पुरवठा करतो आहे. आणि म्हणून राम कसा आहे तर सर्व गोष्टींचा योग्य वेळी योग्य त्या प्रमाणामध्ये पुरवठा करणारा असा माझा दाता राम आहे, असं रामदास स्वामी सांगतायत. पुढे म्हणतायत, जयाचे नियोगे घडे सर्व सत्ता. नाही का? हा माझा प्रभू रामचंद्र कसा आहे तर तो सर्व सत्ताधीश आहे. या संपूर्ण जगतावर, या संपूर्ण त्रैलोक्यावर, या संपूर्ण ब्रह्मांडावर, या संपूर्ण अनंत कोटी ब्रह्मांडांचा तो नायक आहे, सम्राट आहे, राजा आहे. आणि तो इतका पराक्रमी आहे, इतका सामर्थ्यवान आहे, इतका श्रीमंत आहे, इतका ज्ञानी आहे, इतका सर्वज्ञ आहे, इतका उत्तम दाता आहे, इतका उत्तम वैराग्यपूर्ण आहे, असा हा राम. आणि त्याचे हे गुण कुणामध्ये असणार बरे? आणि म्हणून चौथ्या ओळीमध्ये ते म्हणतात, तया साम्यता कायसी कोण आता. अशा माझ्या या षड्गुण ऐश्वर्य संपन्न असणाऱ्या रामाची कोण बरे बरोबरी करू शकणार? म्हणजे रामदास स्वामींना असं म्हणायचं आहे की रामाची बरोबरी करू शकेल असा या त्रैलोक्यामध्ये नव्हे, ब्रह्मांडामध्ये नव्हे, तर अनंत कोटी ब्रह्मांडामध्ये सुद्धा कुणीही त्याच्यासारखा नाही, त्याच्यासारखा कुणीही नाही. मग तो कसा आहे तर तो षड्गुण ऐश्वर्य संपन्न असा माझा प्रभू आहे, रामचंद्र आहे. त्याच्याजवळ जे गुण आहेत त्या गुणांची तो पराकाष्ठा आहे, त्या गुणांची परिसीमा आहे, नाही का? तो सत्यवचनी आहे, तो वचन पालन करणारा आहे, तो आपल्या पित्याचं वचन पालन करणारा आहे, आज्ञा पालन करणारा आहे, आदर्श राजा आहे, आदर्श प्रभू आहे आणि आदर्श पती आहे, आदर्श भाऊ आहे, आदर्श पुत्र आहे. अरे, माझ्या रामाबद्दल कोणतंही नातं तुम्ही जोडू शकता. त्याला तुम्ही भाऊ माना, त्याला तुम्ही पिता माना, त्याला तुम्ही पुत्र माना, नाही का? त्याला तुम्ही सखा माना, त्याला तुम्ही आपला स्वामी माना. इथे रामदास स्वामींना सांगायचं आहे की या आदर्शाची तुम्ही बरोबरी करा, त्याच्याशी सलगी करा, त्याला आपलंसं करा, त्याच्याबरोबर नातं जोडा, तो राम आपलासा करा. अहो, राम आपलासा केल्यानंतर या जगामध्ये आपल्याला काय कमी आहे? मग ज्याने राम आपलासा केला त्याच्याबरोबर सगळं आलं ना. रामराज्य आपल्याला अनायासे मिळेल. रामच जर आपला असेल तर आपल्याला त्याच्या लोकामध्ये जाता येईल, तो आपल्याला त्याच्या पुष्पक विमानामध्ये बसवून घेऊन जाईल. म्हणजे रामाला काळजी आहे ना. आता इथे रामायणातला एक छोटासा प्रसंग मी आपल्याला सांगतो. बिभीषण हा रावणाचा भाऊ, अत्यंत ज्ञानी, अत्यंत योग्य वेळेला योग्य सल्ला देणारा, परंतु रावण हा अहंकारी असल्यामुळे आणि स्वतःचंच खरं करत असल्यामुळे आपल्या भावाचं कधीच तो ऐकत नव्हता. त्याने परोपरीने सांगूनसुद्धा रावण त्याला उधळून लावत होता, त्याच्या सूचना तो उधळून लावत होता. आणि मग एक दिवस रावणाने चक्क त्याला लाथ मारून बाहेर हकलून दिलं. त्याने काय करावं? ताबडतोब प्रभू रामचंद्रांना शरण आला
आणि त्याने रामाशी सलगी केली, रामाशी सख्य जोडलं, रामाशी मैत्री केली. बघा त्याचा परिणाम काय झाला. राम रावण युद्ध झालं, रामायण संपलं आणि रामायण संपल्यानंतर जाता जाता रामाने काय केलं तर श्रीलंकेचं राज्यपद त्याला बहाल केलं, श्रीलंकेचा राजा त्याला केलं, तो राजमुकुट त्याच्या डोक्यावर घातला. अहो बिभीषणाच्या मनात हे होतं का, मी लंकेचा राजा व्हावा असं त्याला कधीतरी चुकून देखील वाटलं होतं का? परंतु केवळ प्रभूचा आश्रय केल्यामुळे, प्रभूंना शरण आल्यामुळे, प्रभूशी सलगी केल्यामुळे आणि प्रभूंना आपलं मानल्यामुळे प्रभूंनी त्याला मनामध्ये नसतानासुद्धा राज्यपद बहाल केलं आणि त्याला श्रीलंकेचा राजा म्हणून नियुक्त केलं, स्वतःच्या हाताने त्याचा अभिषेक केला. असा हा माझा प्रभू रामचंद्र मनामध्ये नसलेल्या गोष्टीसुद्धा तो पूर्ण करतो. मग असलेल्या गोष्टी करणार नाही असं कसं हो? आणि म्हणून रामदास स्वामी म्हणतायत त्याची बरोबरी कोण करू शकेल. जय जय रघुवीर समर्थ.